त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे गुंड मोनूला पकडून उभे असतात. तेवढ्यातच आता गिरिजाला खूप मोठा प्रश्न पडतो की ह्या गुंडांच्या तावडीतून स्वतःचं आणि मोनूचं रक्षण कसं करू म्हणून. माई तिथे आलेले असतात, पण त्या गुंडांनी गिरिजाला धक्का दिलेला असतो आणि तिच्या डोक्याला थोडंसं लागलेलं असतं. समोर देवीच्या पायाशी जाऊन गिरिजा पडलेली असते. इथे तिच्या डोक्याला कुंकू लागलेलं असतं आणि तेव्हा गिरिजा उठते आणि सगळ्यांकडे मदत मागत असते. कुणीतरी इथे आहे का? प्लीज कोणी इथे असेल तर माझ्या भावाला वाचवा ना. अहो मावशी, असं काय करताय? बघा ना, काहीतरी मदत करा ना, प्लीज प्लीज, नका हो असं करू. वाचवा ना, माझ्या मोनूचा जीव जाईल हो. माझ्या मोनूला वाचवावं लागणार आहे. तुम्ही असं नका ना करू. माझ्या मोनूला वाचवायला मला मदत करा ना. अहो, असं काय करताय? तेवढ्यातच मावशी म्हणत असतात, अगं असं काय करतेस? तो तुझा भाऊ आहे ना व? मग तो तुझा भाऊ आहे तर मग तू दुसऱ्यांची, इतरांची मदत का मागतेस? आणि प्रत्येक वेळी दुसऱ्यांची मदत मागून तू तुझ्या भावाचं रक्षण करणार आहेस का? अगं, तुलाच लढावं लागेल. तो तुझा भाऊ आहे, तू त्याची बहीण आहेस. मग तुलाच ही लढाई लढावी लागणार आहे. प्रत्येक वेळी तुला दुसरं कोणी वाचवायला येणार नाही, दुसरं कोणी मदतीला येणार नाही. त्यामुळे तुलाच वाचवावं लागेल. अगं, जेव्हा इथे दानवाचा धर्तीवरती दानवांनी उच्छाद मांडला होता, तेव्हा मात्र काय झालं होतं ते तुला आठवतंय का? मग आत्तासुद्धा इथे ह्या लोकांचा सामना तुला करावा लागेल आणि तुझ्या भावाची सुखरूप त्यांच्या तावडीतून सुटकासुद्धा तुलाच करावी लागेल. अगं, अशी हतबल होऊ नकोस. काही जरी झालं तरीसुद्धा त्यांना त्यांना तू सामोरी जा आणि एक एक करून एकेकांना तू चांगलंच इथे जमिनीवर गाड. त्या देवीने हातामध्ये त्रिशूळ घेतला, तलवार घेतली आणि त्या दानवांच्या माना छाटल्या. सांग, त्यावेळेस त्या देवीच्या मदतीला कोण आलं होतं? कोणीही आलं नव्हतं. जेव्हा श्रीकृष्णाने कंसाला त्याच्या घरात घुसून मारलं होतं, तेव्हा त्यांच्या मदतीला कोणी आलं होतं? कोणीही आलं नव्हतं. मग आत्तासुद्धा ही लढाई तुझीच आहे. तुलाच ती लढावी लागणार आहे. तुझ्या मदतीला कोणी येणार नाही. तू सक्षम आहेत. देवीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे इथे पदरकोस आणि त्याचबरोबर देवीचं रूप धारण कर आणि ह्या एकेकांना गुंडांना तू लोळव. तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे. भीती ते त्यांचं बळ आहे आणि तुझं धाडस ती त्यांची भीती आहे. हे समजून घे. तयार हो आणि लढायला सज्ज राहा. वाचव तुझ्या भावाला. बघतेस काय अशी? उठ. अशी हतबल होणार आहेस का? हे बघ, मांजरांची जरी सगळ्या बाजूनी कोंडी झाली ना, तरी ते सुद्धा चवताळून उठतात आणि ते सुद्धा स्वतःचं रक्षण करून घेतात. मग तू तर कोण आहेस? ह्या गोष्टी तुला इथे कळत नाहीत का? उठ, उठ आणि वाचव तुझ्या त्या भावाला. दाखवून दे सगळ्या जगाला की तूच आहेस खरी नशीबवान म्हणून. स्वतःचं रक्षण कर आणि ह्या गुंडांच्या तावडीतून तुझ्या आणि तुझ्या भावाचा जीव वाचव. अशी हतबल होऊन इथे दाखवून देऊ नकोस. अगं, तू तर देवीचा अवतार आहेस ना. देवीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. मग अशी तू खचून जाणार आहेस का? हे बघ, अशी खचून जाऊ नकोस. उठ. ह्या मनगटामध्ये बळ आहे. ह्या मनगटामध्ये आता ताकद दाखव, बळ दाखव आणि त्या गुंडांचा फरशा पाड. उठ, उठ आणि दाखवून दे सगळ्या जगाला की तूच आहेस खरी नशीबवान. असं म्हणता क्षणी आता इकडे देवीचा आशीर्वाद, त्याचबरोबर मावशींनी केलेला सपोर्ट, तो शब्दांचा आधार, ह्या सगळ्या गोष्टीमुळे गिरिजा उठून उभी राहिलेली असते आणि उठून उभी राहिल्यानंतर तिच्या अंगामध्ये देवीच संचारत असते. तिला खूप मोठी ताकद मिळालेली असते, कारण मावशींनी तिची चांगलीच बऱ्यापैकी कानउघडणी केलेली असते. त्याचसोबत आता इकडे मोनू म्हणत असतो, तायडे वाचव ग, तायडे वाचव ग. हे बघ तायडे, काय होतंय माझ्यासोबत? आता गिरिजा धावतच जाते आणि म्हणत असते, ए काय करताय? सोडा, सोडा, माझ्या मोनूला सोडा. तेव्हा ती पुन्हा देवीकडे येते आणि देवीसमोर ज्या काही घंटा असतात त्यातली एक घंटा ती तोडून हातामध्ये घेते. आता एका झटक्यातच त्या देवीच्या मंदिरामध्ये असलेली घंटा तुटली जाते आणि गिरिजाला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि गिरिजा आता त्या गुंडांशी 2 हात करत असते. तेव्हा गिरिजा हे सगळं करत असताना मावशी म्हणजेच माई मात्र सगळं काही पाहतच असतात. खऱ्या अर्थाने आज इथे गिरिजा स्वतःसाठी, स्वतःच्या हक्कासाठी आणि त्याचबरोबर ह्या गुंडांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी लढू लागलेली असते. मोनूला वाचवण्यासाठी तिने मात्र त्या
इथे देवीचं रूपच धारण केलेलं असतं. आता लगेचच गिरिजाने त्या घंटेच्या साखळीला चांगलंच हातामध्ये गुंडाळून घेतलेलं असतं आणि तेव्हा समोर आलेल्या त्या गुंडांना चांगलंच ती बेदम मारहाण करत असते. जोरातच ओरडत असते, सोडा म्हणून, सोडा माझ्या मोनूला सोडा. ते गुंड तिच्याकडे येत असतात. तेव्हा मात्र गिरिजा एक एक करून त्या गुंडांना चांगलाच धडा शिकवत असते. अक्षरशः त्या घंटा त्या गुंडांच्या डोक्यामध्ये ती मारू लागलेली असते. इकडे मात्र ज्या काही मावशी आहेत त्यांना इथे खूपच जास्त आनंद झालेला असतो. माई म्हणत असतात, खऱ्या अर्थाने आज ही पोरगी नशीबवान ठरलेली आहे. आज एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती काही करू शकते. बघा, जसं ह्या गिरिजाने स्वतःची सुटका ह्या गुंडांच्या तावडीतून करून घेतलेली आहे, अगदी तसंच प्रत्येक स्त्रीने इथे सक्षम राहिलं पाहिजे आणि स्वतःला वाचवलं पाहिजे. असाच आता इथे माईने गिरिजाच्या थ्रू इथे संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आता गिरिजा म्हणत असते, या तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आता पुढे येऊन दाखवा पुढे येऊन असं गिरिजा म्हणत असते आणि रडत रडतच तिथे आहे त्याच ठिकाणी खाली जमिनीवर बसून रडायला लागलेली असते. कारण आता ती काही जी गुंड आहे ती मात्र पळून गेलेली असते. जो मोनू आहे त्या मोनूचा जीव आता गिरिजाने स्वतः पुढे होऊनच इथे वाचवलेला असतो. तेव्हा माई तिच्या जवळ येतात आणि माई तिच्या जवळ येऊन तिला म्हणत असतात, हे बघ गिरिजा, शांत हो पोरी, शांत हो, रडू नकोस. अगं, आज तू जे काही करून दाखवलंस ना, ते भल्यांना जमलं नाही. ते तू आज करून दाखवलेलं आहेस. खऱ्या अर्थाने आज तुझ्या अंगामध्ये देवी संचारलेली आहे. ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. नागेश्वर तुला सोडणार नाहीये. ये आता, अगोदर माझ्या बापाला सुद्धा मारलंयस आणि आता मला आणि माझ्या मोनूला सुद्धा तू संपवायला आलेला आहेस. हे सगळं काही ती इथे बोलत असते. तेव्हा लगेच आता माई समोर येतात आणि म्हणत असतात, हे बघ गिरिजा, शांत हो. आत्ता तुला सगळ्यात जास्त गरज तिकडे आहे. त्या शत्रूचा सुद्धा तुला विनाश करायचा आहे आणि अशी खचून जाऊ नकोस. त्यावर ती म्हणत असते, नाही, मी तिथे पुन्हा परत जाऊ शकत नाही. अगं, असं काय करतेस? उलट तुला तिथे जायचं आहे आणि त्याचा अंत करायचा आहे. पण माझ्या मोनूचं काय? मोनू माझा जीव की प्राण आहे. अगं, मोनूची काळजी करू नकोस. त्याच्यासाठी माझा इथे पुढं गेलं की एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये त्याला तिथे नेऊन सोड. पण ते कसं शक्य आहे? हो, का नाही शक्य? मी आहे ना, मी त्याचा सांभाळ करेन. मी त्याला काही एक होऊ देणार नाही. या मोनूसारखीच अशी कितीतरी मुलं आहेत, कितीतरी अशी अनाथ मुलं तिथे राहत आहेत आणि मी आहे ना. जोपर्यंत तू तुझं कार्य पूर्ण करत नाहीस तोपर्यंत तुझ्या ह्या मोनूची काळजी मी घेईल. तू काळजी करू नकोस. काही झालं तरी तुला सगळ्यात जास्त गरज तुझी तिकडं आहे आणि ते त्याच पद्धतीने तू करून घे. तेव्हा लगेच आता इकडे मोनू रडायला लागलेला असतो आणि त्यावर इथे गिरिजा म्हणत असते, पण माझ्या मोनूला काही होणार तर नाही ना? अजिबात काही एक होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे ना, मी तुझ्या मोनूची काळजी घेईल. असं म्हणूनच आता गिरिजा इथे मोनूकडे पाहत असते आणि ज्या काही माई आहेत त्या माईंनी मात्र गिरिजाला लाख मोलाचा संदेश सुद्धा इथे आता दिलेला असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की गिरिजा आता पूर्ण तयारी करत असते, कारण तिला आता नागेश्वरकडे जायचं असतं आणि नागेश्वरकडे जाऊन सगळ्या पापांचा त्याच्या घडा भरवायचा असतो, जेणेकरून आता काही जरी झालं तरीसुद्धा इकडे माघार घ्यायची नसते. नशीबवान आहेस तू. आणि त्याचबरोबर त्याने तुझ्या बापाला मारलंय. त्याने बापाला मारून इकडे तुझ्या भावाला तुलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय. त्याचमुळे आता तू हे खंबीर पाऊल उचल असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. सोबतच आपण पाहतो की इकडे आता गिरिजा मोनूच्या जवळ जाते आणि मोनूला म्हणत असते, मोनू, खरं सांग, तू इकडे व्यवस्थित राहशील ना रे? म्हणजे तू त्रास तर देणार नाही असणार रे? तेव्हा मोनू म्हणत असतो, तायडे, तू काळजी करू नकोस, माझी काळजी करू नकोस. पण तुझं काय? मला असं वाटतंय तायडे की तू अजूनसुद्धा त्या घरामध्ये जायला नकोस. तायडे, नको ना जाऊ त्या घरामध्ये. त्यावर ती लगेचच म्हणत असते, नाही मोनू बाळा, असं करून नाही जमणार आहे. तू काळजी करू नकोस. मी ताबडतोब त्या घरामध्ये पुन्हा परत येईल. पण आत्ता मात्र तिथे जाणं तेवढंच जास्त गरजेचं आहे.
आहे आणि त्याचबरोबर आपल्या बाला त्याने मारलेला आहे. आपल्या बाचा सुद्धा बदला घेणं आपल्याला घ्यावंच लागणार आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता इकडे मोनू गिरिजेच्या मिठीत शिरतो. गिरिजा लगेच त्याला आधार देत असते आणि स्वतःची बॅग घेऊनच पाठीमागे वळून न बघता ती तिथून निघून जात असते. इकडे माईने मोनूला सावरलेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की घरामध्ये इथे गिरिजा नाही म्हणूनच गोंधळ सुरू असतो. तेवढ्यातच आता रुद्र आलेला असतो आणि रुद्र आल्यानंतर इकडे सगळेजण विचारत असतात की काय रे, काय झालं रुद्र, सापडल्या का गिरिजा? तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही ना, मी घरीसुद्धा जाऊन शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण घराला ताळा आहे. घरीसुद्धा त्या त्यांच्या पोहोचल्या नाही आहेत. कुठे गेल्या असतील काहीच कळत नाही आहे. मला तर खूप काळजी आणि भीतीसुद्धा वाटते आता. त्यावर लगेचच आता घरीसुद्धा त्या आल्या नाही का असं विचारण्यात येतं. आणि तेव्हा सगळेजण म्हणत असतात की नाही, गिरिजा इकडे घरीसुद्धा आलेली नाही आहे. मग आता ती कुठे गेली असेल हेच काही कळायला मार्ग नाही आहे. रुद्र, खरं सांगू का, मी आमच्या माणसांना सुद्धा शोधण्यासाठी पाठवलं होतं बघा, पण आमच्या माणसाला सुद्धा त्या सापडल्या नाही आहेत. कुठे गेल्या असतील काहीच कळत नाही. तेव्हा रुद्रसुद्धा तेच म्हणत असतो, तेच तर आबासाहेब, मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण मला सुद्धा त्या कुठेच सापडल्या नाही आहेत. कुठे गेल्या असतील, काय झालं असेल ते काहीच कळत नाही. त्यावर आता उर्वशीमध्ये येत असते आणि उर्वशी म्हणत असते, काय बोलायचं, घरात होती तरीसुद्धा छळत होती आणि आता घरातून निघून गेली तरीसुद्धा छळतच आहे. तसंही जाऊ दे ना रुद्र, मी काय म्हणते, तुझं आणि गिरिजाचं इथे लग्न कुठं मनापासून झालेलं आहे, मनाविरुद्धच लग्न झालेलं आहे ना. मी काय म्हणते, इथे ती तर तुला सोडून गेली, पण इथे जी मुलगी तुझी कायम वाट पाहत आहे त्या मुलीचा तू इथे विचार करायला हवायस की नाही. त्यावर लगेच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, अहो दीदी, काय बोलताय तुम्ही, हे तुम्हाला काही वेडबीड लागलं की काय, असं कसं बोलू शकता तुम्ही, हे बघा असं काही बोलू नका उगाचच. पण मी काय म्हणतो, त्या पोरीला ना इथे घरामध्ये राहायचंच नव्हतं. जर त्या पोरीला घरामध्ये राहायचंच नव्हतं, घरातून निघून जायचं होतं, तर तसं सांगायचं ना. इथे तुमच्या आयुष्यातून तुमची लक्ष्मी निघूनच गेली, पण तसेही आपण तिच्यावर थोडी ना कसली जबरदस्ती केली होती. तू इथे राहा तिथे राहा म्हणून असं काहीच नव्हतं. पण तरीसुद्धा बघा ना, ती पोरगी कशी वागली आणि काय केलेलं आहे त्या पोरीनं. काय बाबा, हल्लीच्या पोरीना नाही, तुमच्या रुद्र आयुष्यातून तुमची लक्ष्मी निघूनच गेली आहे, असं आता इकडे नागेश्वर बोलत असतो. तेवढ्यातच आपण पाहतो की इथे आता गिरिजा दारावरती आलेली असते. गिरिजा दारावर आल्यानंतर ती म्हणत असते, अहो आबासाहेब, असं बोलल्याबरोबर तिच्या हातामध्ये बॅग असते आणि साडी नेसून गेलेली गिरिजा दारावर आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, अजिबात नाही, रुद्राच्या आयुष्यातून त्यांची लक्ष्मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. त्यांची लक्ष्मी त्यांच्या आयुष्यात परत आलेली आहे, कारण त्यांची लक्ष्मी ह्या घराचं रक्षण करायला कायम ह्या घरामध्येच राहणार आहे, असं गिरिजा बोलते. आणि तेव्हा लगेच आता लक्ष्मीच्या पावलांनीच ती घरामध्ये येत असते. आता सगळेजण गिरिजाकडे पाहतच असतात. नागेश्वरला तर असं वाटत असतं की ह्या पोरीला मारण्यासाठी मी एवढे माणसं पाठवले, एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, पण तरीसुद्धा हे सगळं अजिबात असं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा गिरिजाला इकडे पाहिल्यानंतर नागेश्वरचा जळफळाटच होतो. त्याला तर प्रश्न पडतो, ज्या गिरिजाला मारण्यासाठी मी माणसं पाठवली होती, ती गिरिजा आज इथे समोर उभी आहे. हे सगळं काय, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्यात हेच काही कळत नसतं. आणि त्यामुळे त्याला तर आता काय करावं काय नाही ह्या गोष्टी कळत नसतात. आता गिरिजा पुढे आलेली असते. तेव्हाच आता इकडे रुद्र गिरिजाकडे पाहतो आणि म्हणत असतो, काय हे गिरिजा, कुठे होतात तुम्ही, किती शोधलंय तुम्हाला, कुठे गेला होतात तुम्ही आणि असं कसं कुठे जाऊ शकता, काय चाललंय काय तुमचं, मी कुठे शोधलं. अहो काही काळजी करू नका रुद्र, मी कुठेही गेली नव्हती. अहो असं कसं कुठेही गेल्या नव्हत्या, मला तर तेच काही कळायला मार्ग नाही आहे, काय चाललंय काय तुमचं. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते, काय आहे ना नागेश्वर साहेब, तुम्ही नका काळजी करू, ह्या घरची लक्ष्मी कुठेही जाणार नाही. आणि आईसाहेब मला एक गोष्ट सांगा, ह्या घरचे संस्कार आहेत ना की ह्या घरच्या लक्ष्मीने स्त्रीने ह्या घराचं रक्षण करावं. तेव्हा वासंती तिला लगेचच होकार देत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मग अगदी तसंच, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आजपासून ही गिरिजा ह्या घराचं रक्षण करणार, त्याचबरोबर ती इथून कुठेही जाणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा ह्या घरावर
ह्या घरात मी लक्ष्मीच्या पावलांनी आली होती ना, मग तशीच ह्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनीच मी राहणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा मात्र रुद्र गिरिजाला म्हणत असतो, पण गिरिजा, मला एक गोष्ट सांगा, मोनू कुठे आहे? मोनू कुठे आहे? असं विचारल्यानंतर लगेचच आता गिरिजा म्हणत असते, त्याचं काय आहे ना रुद्र, मी खरं तर मोनूला ना माझ्या दूरच्या मावशीकडे सोडून आली आहे, त्यासाठीच तर गेले होते. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अहो सुनबाई, असं काय करताय? उगाचच तुम्ही त्या पोराला का बरं सोडून आल्या? त्यावर गिरिजा म्हणत असते, त्याचं काय आहे ना आबासाहेब, म्हणून इथे घरामध्ये मला खूप त्रास देतो. म्हणजे दिवसभर त्याच्या मागे पुढे करणं आणि मागे धावणं हे काही मला शक्य होत नाही, आणि म्हणूनच मी त्याला सुखरूप एका ठिकाणी सोडून आलेली आहे. काळजी करू नका. तेवढ्यातच आपण पाहतो की इकडे लगेचच आता जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, पण गिरिजा, मला एक गोष्ट सांगा, हे सगळं तुम्हाला करायची काय गरज होती? त्याला काही हे घर परकं आहे का? त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र, हे घर काही त्याला परकं नाही आहे, पण असं बहिणीच्या सासरी येऊन तो किती दिवस राहणार? भावाने बहिणीकडे किती दिवस राहायचं असतं, म्हणूनच म्हटलं. आणि तुम्ही नका काळजी करू, मी थोड्या दिवसात त्याला पुन्हा इकडे आपल्याकडे परत घेऊन येईल ना. आणि तेव्हा नागेश्वरला आता राग आलेला असतो. नागेश्वरला असं वाटत असतं की ही पोरगी आमच्या पुढची निघाली आहे, ही पोरगी नेमकं काय करते आणि काय नाही ते तर मात्र कळतच नाहीये. तेव्हाच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, पण सुनबाई, तुम्ही हे उगाचच असं केलं, ह्या सगळ्या गोष्टी करायची काहीच गरज नव्हती. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, हो आबासाहेब, कळती मला तुमची काळजी, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याचं काय आहे ना इकडे, तुम्हाला सांगू का, जो मोनू आहे ना तो खूप हट्टी आहे, आणि दिवसभर तो किती खेळतो, काय काय करतो, त्यामुळेच म्हटलं असू दे, थोडासा त्याला सुद्धा चेंज मिळेल, असं म्हणूनच आता नागेश्वरची चांगलीच इथे गिरिजाने जिरवलेली असते. कारण मोनूला सुद्धा सुखरूप पाठवलेलं असतं, आणि त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुद्धा तिने सुखरूप सुटका करून घेतलेली असते, आणि त्यामुळेच आता इकडे नागेश्वरचा जळफळाट होत असतो. सडेतोड उत्तर देऊन गिरिजा सुखरूप आलेली असते, आणि सडेतोड उत्तर देऊन गिरिजा सुखरूप नागेश्वर समोर उभं राहिल्यानंतर त्याला मात्र आता काय करावं आणि काय नाही हेच समजत नसतं. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे जे काही नागेश्वर घोरपडे आहेत, त्यांचं एक छोटंसं अनाथ आश्रम आहे, आणि त्या अनाथ आश्रमामध्ये बऱ्याचदा रुद्र खूप काही गोष्टी, खूप काही सेवा इथे अरेंज करत असतो. रुद्र ते अनाथ आश्रम चालवत असतो, आणि तेव्हा लगेच आता तिथे गिरिजा गेलेली असते, आणि गिरिजा त्याचा डब्बा घेऊन जाते. तेव्हा रुद्र तिला म्हणत असतो, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला काय गरज होती इकडे यायची? तेव्हाच आता इथे गिरिजा म्हणत असते, असं कसं, तुम्ही डब्बा विसरले होते ना, म्हणून मी तो घेऊन आलेली आहे. तर आता रुद्र खात असतो, आणि तेव्हा खात असताना त्याच्या ओठापाशीच एक भाताचं शीत लागलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र, इथे तुमच्या काहीतरी लागले. तेवढ्यातच रुद्र म्हणत असतो, कुठे काय लागले? तेव्हा आपण पाहतो की गिरिजा त्याच्या गालाला लागलेलं ओठापाशी ते भाताचं शीत काढून टाकते, आणि तेव्हा रुद्र मात्र तिच्याकडे पाहतच असतो. रुद्र तर कधीच गिरिजाच्या प्रेमात असतो, पण गिरिजा मात्र अजून तरी रुद्राच्या प्रेमात नसते, आणि फक्त ती त्याला मित्रच मानत होती. पण तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तिच्यासोबत घडत असतात. तर आता आपण इकडे पाहतो की इकडे जी काही सावी आहे, त्या सावीला गिरिजाने चांगलाच धडा शिकवलेला असतो. ती म्हणत असते, हे बघ, ज्या गोष्टी तुला हव्या आहेत, ज्या गोष्टी पाहिजेत म्हणून तू स्वप्न पाहतेस ना, त्या गोष्टी तुला मिळणार नाही आहेत. त्यावर ती म्हणत असते, हे बघ, तू काय बोलतेस कळतंय का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तुला रुद्र हवाय, पण तो रुद्र फक्त आणि फक्त माझा आहे, तो तुला कधीच मिळणार नाहीये. त्यामुळे इथून, ह्या घरातून काढता पाय घ्यायचा, ह्या घरामध्ये अजिबात राहायचं नाहीये. कारण ज्या गोष्टीसाठी तू तुझा टाईम वेस्ट करतेस, ती गोष्ट तुला कधीच मिळणार नाहीये, असं मात्र ठणकावूनच आता तिने सावीला सांगितलेलं असतं. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे गिरिजा घरी गेल्यानंतर जे काही भास आहेत, म्हणजेच उर्वशीचे मिस्टर, त्यांच्याकडे जाते, आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असते. का तर ते इथे तिच्या बाबांचे म्हणजे दत्तूचे चांगले मित्र असतात. आता नागेश्वर घोरपडे तिथे येतो. नागेश्वर तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो, काय मग, 6 महिन्यामध्ये जे काही करायचं आहे ना, ते सगळं काही करून घ्या. 6 महिन्यानंतर तुम्हाला ह्या घराच्या बाहेर मी हकलणारच आहे. 6 महिने, फक्त आणि फक्त 6 महिने. त्यावर आता गिरिजा नागेश्वरचं हे चॅलेंज स्वीकारते, आणि म्हणत असते, मला सुद्धा
पाहायचंच आहे की 6 महिन्यामध्ये कोण काय करतंय ते. 6 महिन्यामध्ये तुमचा हा काळा मुखवटा, हा काळा चेहरा, पडद्यामागचा खरा नागेश्वर नाही मी जगासमोर आणला तर नाव गिरिजा लावणार नाही, असं आता इकडे तिने जो काही नागेश्वर आहे त्याला चॅलेंज दिलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? गिरिजा नागेश्वरला कसं सगळ्यांसमोर आणेल? रुद्रसमोर, मुळात रुद्रसमोर हा नागेश्वरचा चेहरा आणल्यानंतर नेमकं काय होईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.